हुतात्मा भगतसिंग असं नाव जरी उच्चारलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात आणि अभिमानानं मान ताठ होते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अत्यंत धाडसी, प्रेरणादायी क्रांतिकारक म्हणजे हुतात्मा भगतसिंग. हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांनी केलेल्या 2 शौर्य कार्यांनी ब्रिटिश साम्राज्याला हादरा दिला. जॉन सॉन्डर्स याला गोळ्या घालून स्वातंत्र्य लढ्याचे राष्ट्रीय नेते लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेतला. आपल्या मातृभूमीसाठी वयाच्या केवळ 23व्या वर्षी ते निर्भयपणाने फासावर गेले. सरदार भगतसिंग यांच्या कुटुंबातील बहुतेक सदस्य भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होते. काही जण महाराजा रणजित सिंह यांच्या सैन्यात होते, तर काही कुटुंबीय सामाजिक कार्यामध्ये सक्रिय होते. वडील सरदार किशन सिंग आणि काका अजित सिंग हे गदर पार्टीचे सदस्य होते. 28 सप्टेंबर 1907 या दिवशी तत्कालीन पंजाब प्रांतातील लालपूर जिल्ह्यातील बंगा गावात विद्यावती आणि किशन सिंग यांच्या घरात एका बालकाने जन्म घेतला. त्याचा जन्म झाला त्या दिवशीच ब्रिटिशांच्या विरोधातील आंदोलनात भाग घेतल्यानं तुरुंगवास झालेले त्याचे वडील किशन सिंग आणि अजित सिंग यांची सुटका झाली. या दोन्ही शुभ वार्तांमुळं त्यांच्या घरात आनंदी वातावरण होतं. त्या बाळाच्या आजीनं त्याचं नाव भागानवाला अर्थात भाग्यशाली असं ठेवलं. भागानवाला म्हणजेच सरदार भगतसिंग. बालवयात इतर शीख मुलांसारखे ते लाहोरच्या खालसा हायस्कूल येथे गेले नाहीत. त्यांचे आजोबा अर्जन सिंग यांना त्या शाळेतील लोकांची ब्रिटिश सरकारप्रती असलेली निष्ठा मंजूर नव्हती. त्यामुळं भगतसिंग यांना आर्य समाजाच्या वतीनं चालवल्या जाणाऱ्या लाहोरमधील अँग्लो वैदिक स्कूलमध्ये घालण्यात आलं. शालेय शिक्षणानंतर 1923 मध्ये त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे राष्ट्रीय नेते लाला लजपतराय यांनी स्थापन केलेल्या नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. घरातूनच स्वातंत्र्य लढ्याचं बाळकडू मिळालेल्या भगतसिंगांचा वाचन व्यासंग दांडगा होता. क्रांती साहित्यानं त्यांना झपाटून टाकलं होतं. सचिंद्रनाथ सैन्याल यांचं बंदी जेवण हे त्यांना प्रभावित करणारं बहुधा पहिलं पुस्तक असावं. मॅझिनी आणि गॅरिबोल्डी यांची चरित्र, गॉर्की, रुसो व बकुनिन यांचे अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते. त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी फार मोठी आहे. कादंबऱ्या, देशातील व परदेशातील अनेक देशभक्तांची चरित्रे व समाजक्रांतीचे अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते. क्रांती घडविण्यासाठी समाजाची मानसिकता त्या दृष्टीनं घडविली पाहिजे, त्यासाठी क्रांती वाङ्मयाचा प्रसार अपरिहार्य आहे असं त्यांचं मत होतं. त्यांनी महात्मा गांधी यांच्या अहिंसा आणि विदेशी साहित्यावर बहिष्कार आंदोलनात भाग घेण्यास सुरुवात केली. मात्र चौरी चौरा हत्याकांडानंतर गांधीजींनी असहकार चळवळ बंद केल्यानं भगतसिंग यांचा अहिंसेच्या मार्गाबद्दलचा भ्रमनिरास झाला. ब्रिटिश सरकारचा पाडाव सशस्त्र मार्गानेच करता येऊ शकतो अशी त्यांची पक्की धारणा होती. ते युवा क्रांतिकारी चळवळीमध्ये सामील झाले. इटलीच्या जोसेफ मॅझिनीच्या यंग इटली नावाच्या गटापासून प्रेरित होऊन भगतसिंग यांनी मार्च 1926 मध्ये नौजवान भारत सभा स्थापन केली. क्रांतिकारकांच्या हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन संघाचेही ते सदस्य झाले. या संघटनेत चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्लाह खान यासारखे दिग्गज क्रांतिकारक होते. नंतर एका वर्षानं विवाह टाळण्यासाठी भगतसिंग घर सोडून कानपूरला निघून गेले. घरी पाठवलेल्या पत्रात त्यांनी असं लिहिलं की माझं जीवन हे मी सर्वोत्कृष्ट कामासाठी समर्पित केलं आहे. देशाचं स्वातंत्र्य हेच माझं ध्येय आहे. त्यामुळं कोणताच आराम किंवा कोणतंच भौतिक सुख माझं आमिष असू शकत नाही. भगतसिंग क्रांतिकार्यात सक्रिय झाले होते. त्यांच्या पुढाकारानं व आग्रहानं क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेचं नाव हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असं ठेवण्यात आलं. असोसिएशन हा भाग समाज प्रबोधन, माहितीपत्रके, साहित्य सामग्रीची जमवाजमव, भूमिगीतांना आश्रय देणे यासाठी
तर आर्मी हा भाग प्रत्यक्ष क्रांतिकार्यासाठी असं विभाजन केलं गेलं. चंद्रशेखर आझाद हे मुख्य समन्वयक आणि सेनेचे मुख्य सेनापती होते, तर भगतसिंग यांच्यावर संघटनेचं समन्वयक आणि नियंत्रक अशी कामगिरी सोपवली. सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रज सरकार उलथवून टाकून भारतीय संघराज्याची स्थापना करणं हेच या संघटनेचं स्वप्न आणि एकमेव ध्येय होतं. या उद्दिष्टासाठी केल्या जाणाऱ्या कारवायांमुळं भगतसिंग यांना तुरुंगवासही भोगावा लागला. सायमन कमिशनला 30 ऑक्टोबर 1928 या दिवशी विरोध करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमारात अनेक आंदोलक जखमी झाले. या आंदोलनाचं नेतृत्व करणारे लाला लजपतराय गंभीर जखमी झाले. 17 नोव्हेंबर 1928ला त्यांचा मृत्यू झाला. या बेछूट लाठीमारामुळं संपूर्ण देशात ब्रिटिशांच्या विरोधात संतापाची लाट उसळली होती. हा लाठीमार आणि लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा निर्णय क्रांतिकारकांनी घेतला. लाठीमाराचा आदेश देणाऱ्या पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट याला संपवण्याचं भगतसिंग यांनी ठरवलं. लाला लजपतराय यांच्या मृत्यूनंतर बरोबर 1 महिन्यानी 17 डिसेंबर 1928 या दिवशी स्कॉट याला यमसदनी पाठवायचं असं ठरवण्यात आलं. चंद्रशेखर आझाद, शिवराम हरी राजगुरू आणि सुखदेव थापर हे क्रांतिकारकही या कटात सामील होते. ठरल्याप्रमाणे 17 डिसेंबर 1928 या दिवशी लाहोरच्या जिल्हा पोलीस मुख्यालयाजवळ सिद्धता झाली. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि आझाद कामगिरीसाठी सरसावले होते. मुख्यालयातून एका पोलीस अधिकाऱ्याची गाडी बाहेर आली. तो स्कॉटच असला पाहिजे असं समजून भगतसिंग यांनी ब्रिटिश पोलीस अधिकारी जेम्स सॉन्डर्स याला गोळ्या घालून ठार केलं. या हल्ल्यामुळं ब्रिटिश साम्राज्याला मोठा हादरा बसला. लाहोरमध्ये पोलिसांनी जोरदार शोध मोहीम सुरू केली. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून भगतसिंग यांनी डोक्यावरील केस आणि दाढी काढून टाकली. पिळदार मिशा ठेवून डोक्यावर ब्रिटिशांप्रमाणे हॅट घातली. त्यांनी नवं रूप धारण केलं. या नव्या रूपात भगतसिंग क्रांतिकार्यात सक्रिय राहिले. नंतर भारतीयांवर अन्याय करणाऱ्या कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी 8 एप्रिल 1929 या दिवशी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी इन्कलाब जिंदाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद या घोषणा देत ब्रिटिशांच्या सेंट्रल असेंब्लीमध्ये प्रेक्षक गॅलरीतून बॉम्ब फेकून ब्रिटिशांना आणखी एक धक्का दिला. त्या दोघांना अटक करण्यात आली. सुखदेव, राजगुरू आणि इतरही अनेक क्रांतिकारांना अटक करण्यात आली. लाहोरमधील सेंट्रल जेलमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली. ब्रिटिश पोलिसांनी त्यांच्यावर ब्रिटिश हिंदुस्थानात, लाहोर आणि इतर ठिकाणी निरनिराळ्या वेळी अन्य सहकाऱ्यांसह 1924 पासून ते अटक होईपर्यंत ब्रिटिश राजाविरुद्ध सशस्त्र युद्ध करणे, अवैध बळाचा वापर करून किंवा धाक दाखवून हिंदुस्थानातील ब्रिटिशांचं सरकार उलथवून टाकण्याचा कट केला. त्या उद्दिष्टासाठी माणसे, शस्त्रे आणि दारुगोळा जमा केला. अन्य मार्गानं सिद्धता केली. युद्ध करणं सोपं जाण्यासाठी ही उद्दिष्टे गुप्त ठेवली. त्यांनी व इतर आरोपींनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन व हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी या संस्थांची स्थापना केली. हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकार उलथवून टाकून त्या ठिकाणी एका संयुक्त प्रजासत्ताक सरकारची स्थापना करण्याच्या उद्देशानं ब्रिटिश हिंदुस्थानात, लाहोर आणि इतर ठिकाणी बैठका घेतल्या. आरोपींनी आपली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला असे आरोप ठेवण्यात आले. हे आरोपपत्र वाचल्यावर प्रत्येक भारतीयाचे मान अभिमानानं उंचावेल की स्वातंत्र्य युद्धाचा असा महान उद्गाता आमच्या या देशात होऊन गेला. 4 इंग्रजांना ठार करून स्वातंत्र्य मिळणार नाही असा उपहास काहींनी केला. मात्र प्रत्यक्षात त्यांचं कार्य हे साक्षात राज्यसत्ता उलथून टाकण्यासाठी केलेलं एक योजनाबद्ध स्वातंत्र्य समर होतं. अभियोगात ब्रिटिश सरकारनं ठेवलेलं हे आरोपपत्र याचा प्रत्यक्ष पुरावा होता. खटला चालवून 7 ऑक्टोबर 1930 या दिवशी न्यायालयानं भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशीची शिक्षा ठोठावली. या तिघांना 24 मार्च 1931 या दिवशी सकाळी फाशी दिलं जाणार होतं.
परंतु जनक्षोभाच्या भीतीनं ब्रिटिश सरकारनं ऐनवेळी निर्णय बदलून 12 तास आधी म्हणजे 23 मार्च 1931 या दिवशी सायंकाळी 7:33 तिघांना फासावर लटकवलं. फाशी जाण्यापूर्वी तिघांनी एकमेकांची गळाभेट घेतली. भगतसिंग यांनी इन्कलाब झिंदाबादची जोरदार घोषणा दिली. त्यानंतर तुरुंगातील कैद्यांकडून घोषणा दिल्या जाऊ लागल्याचा नोंदी सापडतात. उत्तम वक्ता आणि पत्रकार. भगतसिंग हे उत्तम वक्ते आणि पत्रकार होते. 1924-25च्या सुमारास बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनास ते अकाली या पत्राचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर ते त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीवर अर्थात रायगडावर गेले. तेथील पवित्र माती आपल्या कपाळाला लावून त्यांनी स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला. पत्रकार म्हणून त्यांनी वीर अर्जुन, प्रताप इत्यादी दैनिकात काम केलं. पत्रकारिता करताना त्यांच्यातील लेखक जागा झाला. सोहनसिंग जोशी यांच्या कीर्ती, कानपूरच्या प्रभा, दिल्लीतील महारथी आणि अलाहाबादच्या चांद या नियतकालिकात ते लेखन करत असत. लाला लजपतराय यांच्या मृत्यूनंतर त्यांनी चांदच्या विशेषांकात निर्भय, बलवंत आणि ब्रिजेश या नावानं अनेक लेख लिहिले. महाविद्यालयीन जीवनात पंजाबातील हिंदी साहित्य संमेलनानिमित्त विद्यार्थ्यांकडून मागवलेल्या निबंधात नॅशनल कॉलेजतर्फे पाठवण्यात आलेला भगतसिंगांचा निबंध अव्वल ठरला होता. भगतसिंगांनी राणा प्रताप, दुर्दशा, सम्राट चंद्रगुप्त या नाटकातून भूमिकाही केल्या होत्या. पुढे ब्रिटिश सरकारनं या नाटकांवर बंदी घातली. देशबांधवांनो, असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले धाडसी क्रांतीवीर भगतसिंग देशाच्या स्वातंत्र्यासाठी ऐन तारुण्यात हसत हसत फासावर गेले. या क्रांतीवीराच्या बलिदानातून तुम्ही काय बोध घ्याल? विचारा स्वतःच्या मनाला. भारत माता की जय. स्मरणगाथा क्रांतीवीरांची पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास समाज मनात रुजवत राष्ट्राभिमान जागवा. भारत माता की जय.